Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 8वा नागरिकशास्त्र पाठ पहिला संसदीय शासन पद्धतीची ओळख. पाठासोबतच स्वाध्याय देखील पाहूया. पाठ पहिला संसदीय शासन पद्धतीची ओळख. मित्रांनो, आपण या पाठामध्ये संविधानामध्ये आपली शासन पद्धती कशा प्रकारे नमूद केली आहे हे पाहणार आहोत. मग आता शासन पद्धती म्हणजे काय? सर्व देशाची शासन पद्धती सारखी असते का, असे प्रश्न पडले असतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील, पण त्याआधी शासन पद्धती म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. त्याआधी शासन संस्थेच्या प्रमुख शाखा कोणत्या आहेत त्या आपण पाहूया. पहिली आहे कायदेमंडळ. तिचे काम म्हणजे कायद्याची निर्मिती करणे. दुसरे आहे कार्यकारी मंडळ, जे कायदे तयार केले जातात त्याची अंमलबजावणी हे करत असते. त्यानंतर तिसरे आहे न्यायमंडळ, हे न्याय देण्याचे कार्य करते. अशा प्रकारे ह्या 3 शाखा यांचे संबंध कशा प्रकारचे असतात यावरून शासन संस्थेचे स्वरूप ठरते. आता या ज्या शासन पद्धती आहेत त्याचे 2 प्रकार आहेत. पहिल्या आहे संसदीय शासन पद्धती आणि दुसरा प्रकार म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती ही इंग्लंडमध्ये विकसित झाली. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असल्यामुळे बराचसा राज्यकारभार हा रूढ संकेताच्या आधारे चालतो. पार्लमेंट ही उत्क्रांत झालेली संस्था आहे. इंग्लंडमधील पार्लमेंट आणि भारतीय संसद याच्यामध्ये बरेचसे साम्य असले तरी बरेचसे फरक देखील आहे. भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये आता आपण पाहूया. संसदीय शासन पद्धती म्हणजेच राज्यकारभार करण्याची ही एक पद्धत आहे. यात कायदे मंडळाला संसद असे म्हणतात. आता संसद म्हणजे काय, तर राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा अशा या तिघांची मिळून संसद तयार होते. संसदेमधील लोकसभा जी असते त्या लोकसभेचे प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडले जातात आणि यांची संख्याही निश्चित असते. ह्या लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर पुन्हा पुन्हा होतात. ह्या निवडणुका सर्व राजकीय पक्ष लढवतात. ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात, म्हणजेच ज्याला बहुमत प्राप्त होते, तो बहुमत असलेला पक्ष सरकार बनवत असतो. पण काही वेळा एका पक्षालाच स्पष्ट असे बहुमत मिळत नाही. अशा वेळा काही पक्ष हे एकत्र येतात आणि आपले बहुमत सिद्ध करतात आणि सरकार स्थापन करतात. यालाच आघाडी सरकार असे म्हणतात. ज्या पक्षाला बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता हा प्रधानमंत्री बनतो. तो आपल्या सहकाऱ्यांची इतर मंत्रिपदासाठी निवड करतो. प्रधानमंत्री आणि त्याने निवडलेले मंत्रिमंडळ म्हणजेच कार्यकारी मंडळ होय. ह्या कार्यकारी मंडळाला कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते. त्याचप्रमाणे कायदे मंडळाशी संबंधित जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात, म्हणजेच त्यांच्यावर दुहेरी जबाबदारी असते. जबाबदार शासन पद्धती म्हणजेच कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार असते. कायदे मंडळाला विश्वासात घेऊनच मंत्रिमंडळाला काम करावे लागते. संसदीय शासन पद्धतीमध्ये सामूहिक जबाबदारी हे एक खास वैशिष्ट्य आहे. एखाद्या खात्याचा निर्णय म्हणजे पूर्ण राज्याचा निर्णय असतो आणि त्या निर्णयासाठी पूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असते. संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ कायदे मंडळाचा पाठिंबा असेपर्यंतच अधिकारावर राहते. कायदे मंडळाला जर असे वाटले की कार्यकारी मंडळ इच्छेनुसार कार्य करत नाही, तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करू शकते. भारताने संसदीय शासन पद्धतीच का बरे स्वीकारली असेल?
तर यामागे देखील काही कारणे आहेत, ती आपण पाहूया. भारतावर ब्रिटिशांनी 150 वर्षे सत्ता गाजवली. ही सत्ता गाजवत असताना, राज्यकारभार करत असताना त्यांनी याच पद्धतीचा अवलंब केला होता. त्यामुळे भारतीयांना या राज्यकारभाराचा, या पद्धतीचा परिचय झालेला होता. शिवाय यामध्ये संविधान सभेत देखील बरीच चर्चा झाली आणि संविधानकर्त्यांनी भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे त्यात बदल केले. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा करूनच निर्णय घेतले जातात. यामध्ये विरोधी पक्ष देखील सहभागी होतो, विधेयकातील त्रुटी निदर्शनास आणतो. संसदीय शासन पद्धतीत चर्चा, विचारविनिमय यांना महत्त्व असल्यामुळेच निर्दोष कायदे निर्माण करणे शक्य होते. अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये. यामध्ये राष्ट्राध्यक्ष याची निवड थेट जनतेकडूनच होते. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचा परस्पर संबंध नसला तरी पण परस्परांवर योग्य नियंत्रण असते. राष्ट्राध्यक्षाला कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार असतात. अमेरिकेने अध्यक्षीय पद्धतीचा स्वीकार केला आहे. फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, श्रीलंका येथे या दोघांपेक्षाही अन्य शासन पद्धतींचा स्वीकार केलेला आहे. काय समजला ना मग पाठ? सुरू करूया आता स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. संसदीय शासन पद्धती इंग्लंड येथे विकसित झाली. 2. अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात. प्रश्न दुसरा. खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा. 1. कायदे मंडळ, त्याची कार्ये कायद्याची निर्मिती करणे. 2. कार्यकारी मंडळ, त्याची कार्ये कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे आणि राज्यकारभाराविषयीची धोरणे ठरवणे. 3. न्यायमंडळ, त्याची कार्ये न्यायदान करणे. प्रश्न तिसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. संसदीय शासन पद्धती इंग्लंडमध्ये विकसित झाली. इंग्रजांनी भारतावर सुमारे 150 वर्ष सत्ता गाजवली. या काळात संसदीय शासन पद्धतीने त्यांनी राज्यकारभार चालवला. त्यामुळे भारतीयांना संसदीय शासन पद्धतीच्या राज्यकारभाराची चांगली ओळख झाली होती. संविधान सभेतही राज्यकारभाराच्या पद्धतीबाबत पूर्ण चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला. यामुळे संविधानकर्त्यांनी भारताला अनुकूल ठरेल असा बदल करून संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. 2. संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते. संसदीय शासन पद्धतीत संसदेत चर्चा आणि विचारविनिमय करूनच निर्णय घेतले जातात. या चर्चेत विरोधी पक्ष देखील सहभागी होतो व शासनाच्या धोरणातील त्रुटी दाखवून देतो. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर चर्चा, विचारविनिमय होऊन कायदे निर्मिती होते. जनतेचे अहित आणि स्वातंत्र्याला बाधित होणारी धोरणे दूर करण्यासाठी चर्चा आणि विचारविनिमय होणे महत्त्वाचे असते. प्रश्न चौथा. खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय? ज्या शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ आपल्या कामाबाबत कायदे मंडळाला जबाबदार असते, या पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात. या पद्धतीत कायदे मंडळाला विश्वासात घेऊन मंत्रिमंडळाला राज्यकारभार करावा लागतो. म्हणजेच कायदे मंडळाचा विश्वास असेपर्यंत मंत्रिमंडळ अस्तित्वात असते.
प्रत्येक खात्याची धोरणे व निर्णय ही संपूर्ण मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी मानली जाते. या सामूहिक जबाबदारीच्या पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात. 2. अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्षाची निवड थेट जनतेकडून होते. कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात, पण त्यांच्यात परस्परांवर नियंत्रण असते. कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार राष्ट्राध्यक्षाकडे असतात. कायदेमंडळाच्या पाठिंब्यावर राष्ट्राध्यक्ष अवलंबून नसतो, कारण तो थेट जनतेकडून निवडला गेलेला असतो. प्रश्न 5. विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण का असते? याबाबत तुमचे मत लिहा. संसदीय आणि अध्यक्षीय अशा दोन्ही शासन पद्धतीत विरोधी पक्ष महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. संसदेमध्ये चालणाऱ्या चर्चेत विरोधी पक्ष सहभाग घेतो व शासनाच्या धोरणातील विधेयकामधील त्रुटी दाखवून देतो. विरोधी पक्ष अभ्यासपूर्ण मांडणीतून कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवतो. विरोधी पक्षांच्या दबावामुळे कार्यकारी मंडळ मनमानी कारभार करू शकत नाही. जागृत विरोधी पक्षांमुळे सदोष कायदे, भ्रष्टाचार असे प्रकार राज्यकारभारात होत नाहीत. सक्षम राज्यकारभारासाठी आणि लोकशाहीसाठी विरोधी पक्षाची भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण असते. धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन पाठाच्या स्वाध्यायासह.